इंधनाची साठवणूक आणि चढ्या दराने विक्री केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले। तसेच पेट्रोल डिझेलचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्याचेही आदेश दिले। सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आला आहे। इंधनाची अनधिकृत साठवणूक किंवा चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। पेट्रोल पंपांवर वाढत्या रांगांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाला आहे। पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात संयुक्त भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत। विनापरवाना इंधन साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। ही पथके तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली छापेमारी करतील। तसंच कारवाईचा अहवाल नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 420 पेट्रोल पंप, HPCL, BPCL आणि IOCL कडे 7 दिवसांचा इंधन साठा उपलब्ध पाकणी डेपो इथं पाईपलाईनद्वारे नियमित पुरवठा सुरू असून जिल्ह्याची दररोजची गरज 624 KL पेट्रोल, 1240 KL डिझेल अशी आहे।